शिवसेनेच्या ठाण्यातील गटप्रमुखांच्या मेळाव्यानंतर आज नवी मुंबईतील ऐरोलीमधील उबाटा गटाचे माजी नगरसेवक MK मडवी, विनय मडवी, करण मडवी आणि तेजश्री मडवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। त्यासोबतच बेलापूरमधून काँग्रेसचे माजी नगरसेवक मिथुन पाटील, अमित पाटील आणि काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा पूनम मिथुन पाटील यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला। यावेळेला मडवी यांच्यासह उबाटा गटाच्या ऐरोली शहर संघटिका सोनाली मोरे, विभाग प्रमुख सुरेश भास्कर, शाखा प्रमुख अमित जांभळे, माजी परिवहन समिती सदस्य राजेश घाडी यांनी देखील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलाय। यावेळेला शिंदे यांनी हे सर्व बाळासाहेबांच्या आणि देगे साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या मूळ शिवसेनेमध्ये परत आले आहेत असं सांगत या सर्वांचं स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि शिवसेनेचे नवी मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आज उबाटातील माजी नगरसेवक विनय मडवी, त्याचबरोबर करण मडवी आणि तेजश्री मडवी या चौघांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे। उबाटामधून मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। त्यामुळे ऐरोलीमध्ये पूर्णपणे शिवसेनेचा पूर्ण जो ऐरोली भागामध्ये शिवसेना अधिक मजबूत होईल आणि शिवसेनेची ताकद तिथे ऐरोलीमध्ये अगोदरपासूनच मजबूत आहे आणि MK मडवी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रवेश केल्यामुळे आणखी शिवसेना तिथे मजबूत होईल। MK मडवी एक कार्यकर्ता म्हणून काम केले अनेक वर्ष करतो।